ह्याचा बदला मी नक्कीच घेणार तुम्हा लोकांकडून. लक्षात ठेवा दोघं. चला. काकू, माफ करा आम्हाला. माझ्यामुळे तांदळाचे नुकसान झालं. अरे नवरोत्तम भाऊ, ही तांदूळ फेकण्याची पद्धत आम्हालाही माहीत नव्हती. मला पण याबद्दल काहीच माहीत नव्हतं. कसं माहीत असेल? अरे अशी कुठली पद्धत असेल तर तुम्हाला माहिती असणार ना. माहित आहे, खरं तर धर्म एक घाबरवणारं हत्यार आहे. कोणाही समोर धर्माशी संबंधित कुठलेही क्रियाकर्म सुरू करा तर श्वास अडकतो त्यांचा. आणि हे तांदूळ तर आपल्या प्रत्येक पूजा पाठात, जादू टोण्यात उपयोगी पडतात. म्हणून मग तांदूळ वापरले. बघा, त्या रमाचाही श्वास अडकला असेल. रमा, असं तांदूळ फेकल्याने काही होत नाही. नाहीतर इंग्रजांच्या तोंडावर तांदूळ फेकून क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र केला असता. कोणी असं तांदूळ फेकून बॅरिस्टर झाला असता. सगळ्यांकडे नोकरी असती, सगळ्यांकडे खूप सारे पैसे आले असते. मग हे सगळीकडे दुःख नसतंच ना. हे बी तुम्ही बरोबरच बोलताय. पण हो, मला एका गोष्टीचा आनंद आहे की तू तुझा राग नियंत्रित केलास आणि आपली चूकही सुधारलीस. ते काय आहे ना, तुमचा विचार आला की माझा राग जातो. अच्छा, कसं? माहिती नाही, काम शोधून आले ना मग सांगन. ठीक आहे. कुठं काम शोधू? आणि रोज असं खाली हाताने नाही जाऊ शकत. यांना तर वकिलांकडेच काम करायचंय. त्यांना काम शोधायला वेळ लागला तर लागला, पण मला कुठेतरी काम शोधावंच लागल. लवकरात लवकर पाहिजे. एवढं वय झालंय तुझं तर मरून का नाही जात तू? रोज रोजचं हेच नाटक आहे तुझं. भांडी खाली बसून घासावी लागतात आणि वाकलं तर गुडघे दुखतात. या वयात तर काय वय वय करत असतेस तू? जर दुकान नाही चाललं तर काय खाणार तू? लवकर लवकर कर हे सगळं. मी संध्याकाळी सरळ घरी भेटतो. अशी तर तुमची आई तुमच्यावर लहानपणी बी ओरडली नसेल, जसं आत्ता तुम्ही त्यांच्यावर वरडताय. यांचे गुडघे दुखतायत आणि औषध आणायच्या ऐवजी तुम्ही यांच्यावरच वरडताय. चल चल निघ पुढे. मला जास्त शिकवू नकोस. मावशी, मी तुमची भांडी धुवून देते. बस एक अडचण आहे. काय? माझी जात खालची आहे. हे बघ भीमराव, समजदार आहेस, पण खूपच खालच्या जातीचा आहेस आणि अशा जातीच्या माणसांबरोबर मी काम करू शकत नाही. हे बघा सर, प्रत्येक जणच मला जातीच्या नावाखाली नकारत राहील तर मी काम कसं करू शकणार? तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या ऑफिसमधल्या कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही. जर गरज पडली तर हातमोजे घालून हात लावेन. तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, परंतु नोकरीवर ठेवून घ्या सर. हे बघ, मी तुझ्याबरोबर हे वकिलीचे काम नाही करू शकत. हां, पण जर तुला हवं असेल तर माझ्या घरी येऊन तू साफसफाई करू शकतोस. पण माझ्या ऑफिसच्या आत तुझ्या जातीच्या लोकांसाठी काही जागा नाही. नोकरी बॅरिस्टरांकडेच शोधा, तेच योग्य आहे. हे तर शक्य नाहीये सर. काम केलं तर बॅरिस्टर कडेच करीन, नाहीतर नाही करणार.
मग शोधत राहा इथे, कारण इथे कोणीच काम देणार नाही तुला. भीमराव, तुझं नाव भीमराव आहे ना? हो. तू माझ्याबरोबर काम करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये अर्ज केला होतास? हो, पण त्या अर्जात हे लिहिलेलं नसेल की याची जात काय. देशपांडे साहेब, हे बघा, हा आहे याचा अर्ज. यात जातही लिहिली आहे, नीट बघून घ्या. तर मग भीमराव, तू वकील सोहमजींबरोबर काही दिवस काम केलं होतंस ना? हो सर. खूप मोठे बॅरिस्टर आहेत ते. जर ते तुला योग्य मानत असतील तर मग मी कोण आहे तुला डावलणारा? तू माझ्याबरोबर काम करणार. पगार आणि इतर अटींसाठी कागदी करारनामा करून घेऊयात. आता मी केसच्या सुनावणीसाठी जातोय. संध्याकाळी ऑफिसात ये, भेटूया. धन्यवाद सर. देशपांडे साहेब, पटवर्धन साहेबांनी तर बाजी मारली. हा मुलगा खूप हुशार आहे. पण बाकीच्या वकिलांना काय माहित की केस जिंकण्यासाठी पटवर्धन भीमाचा उपयोग करून घेत आहेत. खरं सांगायचं तर पटवर्धन साहेब हुशारीच्या बाबतीत तुमच्या पुढेच आहेत. तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव. मध्येच काम सोडून पळून तर नाही जाणार? नाही जाणार. बस मला काम पाहिजे. ठीक आहे. दुकानाची साफसफाई करावी लागल आणि खरकटी भांडी धुवावी लागतील. सुट्टी एकही दिवस मिळणार नाही. एक दिवस बी सुट्टी नाही घेणार. फक्त मला काम द्या. ठीक आहे, पण भांडी घासण्यासाठी हातात काहीतरी घालावं लागल. तू खालच्या जातीची आहेस ना, सरळ भांड्यांना हात लावू नकोस. जी, मंजूर आहे. हो, अजून एक गोष्ट, माझा मुलगा खूप तापट आहे. त्याचा राग सहन करावं लागल. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. फक्त मला काम द्या. तर काम सुरू कर. मी लय आनंदी आहे का मला हे काम मिळालंय. आणि काय बी होऊ दे, मी हे काम जाऊ नाही देणार. मला काम मिळालंय. आता हे काम मी कुठल्याही परिस्थितीत सुटू नाही देणार. मंगेशजी, घ्या, जेवून घ्या. नूतन, ए नूतन, अरे स्वयंपाक झाला का नाही? अरे इथं भुके बाई जीव जातोय माझा. ती भाजी करपली. आता तुम्ही बाजारातून दुसरी भाजी घेऊन या ना. करपली? अरे एक तरी काम ठीकपणे येतं का नाही तुला? तुम्ही ना प्रत्येक गोष्टीवर माझ्यावर ओरडत जाऊ नका. चुलीवर भाजी ठेवून मी कपडे धुवत बसले म्हणून करपली. तसंही तुम्हाला तुमच्या पहिल्या बायकोची एवढी अडचण होत असेल, मग चला ना कुठेतरी चाळीपासून दूर एकत्र राहू. आधी घरातून पळायचं, आता चाळीतून निघून जायचं. अरे सरळ सरळ या दुनियेतूनच निघून जाऊ का? सावताची चूक सुधारणार नाही. फक्त उभं राहून गाणं ऐकत बसते. डोक्याचा पूर्ण भुगा करून टाकला. माफ करा ताई, पण ही गोष्ट खरी आहे की आपण जर कोणाचं वाईट केलं तर आपल्याबरोबरही तसंच होतं.
बरोबर बोलत होते सगळे. तुला संधी भेटली की लगेच ज्ञान देणं सुरू करतोस. चल निघ इथून. मला तुझ्या तत्वज्ञानांची गरज नाहीये, समजला? मी ह्यांना नाही सांगणार का मला भांडी घासायचं काम मिळालंय, नाही तर हे मला काम नाही करू देणार. रमा, बरं झालं तू आलीस. मला तुला, आत्याला, तुम्हा सगळ्यांना एक चांगली बातमी द्यायची आहे. मला नोकरी मिळाली आहे आणि तेही बॅरिस्टरकडे. काय? तुम्हाला नोकरी मिळाली? हो, अभिनंदन. तुला सुद्धा. भीमाला पुन्हा नोकरी मिळाली का? आज संध्याकाळी त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं आहे कागदी करारनामा करण्यासाठी. अभिनंदन भीमराव, अभिनंदन. तू एक दिवस खूप पुढे जाशील. लई लई अभिनंदन भीम. मला याचा लई आनंद झालाय की तुला नोकरी मिळाली. भीम आहेस हुशार आणि का नाही गावणार यासनी नोकरी? नोकरी तर गावलीच पाहिजे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अभिनंदन भाऊजी, अभिनंदन. धन्यवाद बाळा. बॅरिस्टरकडे नोकरी करून पगार तर चांगलाच मिळाली यासनी. माझ्या नवऱ्याची नोकरी सोडायला लावून आता ते स्वतः नोकरी करणार. जळा. तेलानं आगपेटी विना जळत राहा. मीही हाच विचार करतोय, बाबा आणि आनंददादा कधी येतील आणि त्यांना मी ही बातमी सांगेन. आज संध्याकाळी विचार करतोय की बाबांना घेऊन करारनामा करायला जाईन. हा, बाबांनाच घेऊन जा तुम्ही, बायकोला थोडी घेऊन जाल. आणि हो रमा, तू पण ये माझ्या बरोबर. भीमच्या कुठल्या शुभ कार्याची सुरुवात रमाशिवाय होऊ शकते का? चल. बॅरिस्टर साहेब, तुमचे लय लय आभार. तसा माझा पूर्ण परिवार कामापायी भटकतच असतोय, परत तुम्ही भीमला काम देऊन स्वतःच्या सोबत ठेवून फक्त भीमची मदत नाही केली तर आमच्या सर्वांची मदत केली आहे. तुमचा मुलगा खूपच हुशार आहे. मलाही आनंद होईल याच्याबरोबर काम करून. भीमराव, या करारनाम्यावर स्वाक्षरी कर बघू. थांब भीमराव. हे वाचा. काय आहे? मी वाचून दाखवतो की हे काय आहे. वकिलांच्या युनियनने या अध्यादेशावर शिक्कामोर्तब केलाय. यात लिहिलं आहे की जर का तुम्ही खालच्या जातीतल्या भीमरावाला नोकरीवर ठेवून घेतलं तर तुमची वकिली रद्द होऊ शकते साहेब. जर का तुम्ही याला कामावर ठेवलं तर तुमची वकिली गेलीच म्हणून समजा. हे घ्या. भीमराव, तुझ्या पत्नीने माझं प्रवेशपत्र फाडलं होतं ना? मी हा करारनामा फाडतो आता.
हे सगळं तुम्ही बरोबर करत नाही आहात. एक मुलगा इतका हुशार आहे, जीवनात त्याला काही करायचं आहे, याचा तुम्हाला त्रास होतोय. हे कोर्ट नाही की तुम्ही भाषण देताय. तुम्हाला आमच्या युनियनचा निर्णय मान्य आहे का नाही? सर हे बघा, राव, मला माहिती आहे की तू काय म्हणणार आहेस. मोठ्या मोठ्या गप्पा सांगून महान असण्याचा ढोंग करशील, परंतु आज नाही. आज मला ऐकायचं आहे की पटवर्धन साहेब काय बोलतात ते. काय झालं आजी? आज हार कोणत्या आनंदात घेतेस? अरे समद्यांनी ठाव आहे ना की आज भीमला बॅरिस्टरच्या ऑफिसात नोकरी लागली. बस भीम आला की त्याला हा हार घालल मी. अगदी बरोबर बोललात दली आजी. घ्या पुरंजन भाऊ. भीम आपल्या चाळीसाठी उदाहरण असल की शिक्षण घेऊन मोठा माणूस बनता येतं. ते तर आहेच. साताऱ्यात भीमअम्मा सर्वांचा म्होरक्या असायचा. आणि तुम्ही बघालच, आज नाही तर उद्या या चाळीचाच नाही तर अख्ख्या मुंबईचा नायक होईल हा भीम. मंगेश, सातारा मुठभर असल. हे मुंबई हाय. मुंबईत एक शेजारी दुसऱ्या शेजारला ओळखत नाही. आणि मग त्या खालच्या जातीच्या भीमरावाला कोण ओळखल? काय बी बोलत बसतो. हे तुम्ही बघाच, एक दिवस माझे भाऊजी शिकून मोठे ऑफिसर होतील, मग सगळे त्यांना ओळखतील. तू पण सपन बघत बस बाळा, बघत बस. हा हितेश भाऊ, या लहान मुलाला पण समजलं, पण माहित नाही तुम्हाला ही गोष्ट कधी समजणार. हो बोला ना, आता बोला बोला बोला. पटवर्धन साहेब बोला. माझी युनियनच मला वकिली करून देणार नाही तर तू माझ्याकडे काय शिकणार? तू आता इथून जा. मला तुमचा निर्णय मान्य आहे सर, पण मला फक्त हे जाणून घ्यायचंय की सामाजिक न्यायासाठी लढा देणारी वकिलांची युनियन माझ्या बाबतीत असा निर्णय कसा घेऊ शकते? आणि खालच्या जातीच्या असल्यामुळं माझ्या नवऱ्याला काम नाही मिळणार. हीच गोष्ट आहे रमाबाई. अरे हीच गोष्ट तर मी तुला समजवतोय की तुझा पती खालच्या जातीचा आहे आणि सगळ्यात खालच्या जातीचा आहे. हा जन्माला आला नोकर म्हणून आयुष्यभर नोकर आणि अगदी मृत्यूपर्यंत ही नोकरच राहणार. याचा अर्थ कळला का? आम्हा उच्च जातीच्या लोकांच्या दयेवर जगणारा आहे हा. चला बाबा, चला. चला बाबा. बिचारा. रमाबाई, भीमरावाला शिक्षणावर खूपच अहंकार आहे ना? आता या करारनाम्याप्रमाणेच त्याच्या अहंकाराचेही तुकडे तुकडे करीन मी.